बिलकुल ऐकायचे नाही. 3 लहान डुकरांची काळजी घेण्यासाठी मम्मी पिगकडे पुरेसे पैसे नव्हते. मम्मी पिगने 3 लहान डुकरांना सांगितले की त्यांना तिला सोडून स्वतःचे भविष्य घडवावे लागेल. मम्मी पिगने तिच्या 3 लहान डुकरांना सांगितले की तुम्ही 3 जंगलात जा आणि तिकडे स्वतःचे घर बांधा. घर बांधण्यासाठी मम्मी पिगने त्या 3घांनाही थोडे थोडे पैसे दिले. त्या दिवशी 3 लहान डुकरं जंगलात आपापल्या घर बांधण्यासाठी निघून गेले. जंगलाच्या रस्त्यावरून जाताना एका झाडामागून त्या 3 डुकरांना एक लांडगा पाहत होता आणि त्या 3 डुकरांना तो वाईट लांडगा दिसला नाही व न बघता ते 3ही डुकरं पुढे निघून गेले. लांडगा भुकेला होता. त्याला 3 लहान डुकरांना खायचे होते. ते 3ही डुकरं जंगलातून रस्त्यावरून जात होते तेव्हा समोरून एक माणूस गवत घेऊन चालला होता. पहिल्या लहान डुकराने त्या माणसाला विचारले, तुमच्याकडे मला द्यायला काही गवत आहे का? त्या माणसाने हो सांगितले आणि त्याला काही गवत दिले. पहिल्या छोट्या पिल्लाने गवतापासून घर बनवले. तो त्याच्या गवताच्या घरात खूप आनंदी होता. इतर 2 लहान डुकरांनी निरोप घेतला आणि जंगलातून पुढे निघून गेले. पहिले लहान डुक्कर त्याच्या गवताच्या घरात गेला. थोड्या पुढं गेल्यावर 2 लहान डुकरांना लाकडं घेऊन जाणारा माणूस भेटला. दुसऱ्या लहान डुकराने त्या माणसाला विचारले की त्याच्याकडे घर बांधण्यासाठी काही लाकडं आहेत का? त्या माणसाने त्याला शक्य असल्याचे सांगितले आणि त्याला काही लाकडं दिले. दुसऱ्या छोट्या डुकराने लाकडापासून घर बनवले. लाकडापासून बनवलेले घर पाहून तो खूप खुश होता. तिसरे लहान डुक्कर निरोप घेत जंगलातून पुढे निघून गेले. दुसरे लहान डुक्कर लाकडापासून बनवलेल्या घरात निघून गेला. तिसरे लहान डुक्कर विटांनी भरलेली 4 चाकी ढकलत असलेला एक माणूस भेटला. त्याने त्या माणसाला विचारले की त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी काही विटा आहे का? त्या माणसाने हो सांगितले आणि त्याला काही विटा दिल्या. तिसऱ्या लहान डुकराने खूप कष्ट करून विटांपासून आपले घर बनवले. विटांनी बनवलेले घर पाहून तो खूप खुश होता. आपले घर इतर दोघांपेक्षा मजबूत असावे अशी त्याची इच्छा होती. मागून मोठा वाईट लांडगा आला व पहिल्या छोट्या डुकराच्या घरी गेला. त्याने खिडकीत पाहिले आणि पहिले लहान डुक्कर दिसले. लांडग्याने दार ठोठावले. लांडग्याने आत येऊ का असे विचारले, पण पहिले लहान डुक्कर लांडग्याला आत येऊ देत नव्हता. मोठा वाईट लांडगा फडफडला आणि फुगला. गवतापासून बनवलेले घर त्याने उडवले. पहिले लहान डुक्कर दुसऱ्या छोट्या डुकराच्या घरी पळत गेला. मोठा वाईट लांडगा दुसऱ्या छोट्या डुकराच्या लाकडाच्या घरात गेला. त्याने आत पाहिले आणि 2 लहान डुकरांना बघितले. त्याने दार ठोठावले आणि आत येऊ का असे विचारले, पण 2 लहान डुकरांनी त्याला आत येऊ दिले नाही. मोठा वाईट लांडगा फडफडला आणि फुगला. काठ्यांपासून बनवलेले घर त्याने उडवले. ती 2 लहान डुकरं
तिसऱ्या लहान डुकराच्या घरी पळत सुटली. मोठा वाईट लांडगा तिसऱ्या छोट्या डुकराच्या घरी गेला. त्याने खिडकीत न पाहिलं आणि दरवाजा ठोठावला. 3 लहान डुकरं सर्व एकत्र घरात होते. मोठ्या वाईट लांडग्याने आत येऊ का असे विचारले, पण 3 लहान डुकरांनी त्याला आत येऊ दिले नाही. मोठा वाईट लांडगा घरात एक शिडी घेऊन आला. तो चिमणीखाली चढणार होता आणि त्या मार्गाने घरात जाणार होता. मोठा वाईट लांडगा शिडीवरून आणि छतावर चढला. आज ती 3ही लहान डुकरं खाणार म्हणून त्याला खूप आनंद झाला. मोठ्या वाईट लांडग्याने चिमणीच्या खाली उडी मारली. तो उकळत्या पाण्याच्या भांड्यात उतरला. 3 लहान डुकरांनी चिमणीच्या खाली भांडे पेटवले होते. मोठा वाईट लांडगा जळून खाक झाला. त्याने भांड्यातून उडी मारली आणि घराबाहेर पळत सुटला. 3 लहान डुकरांना खूप आनंद झाला. त्यांना आता लांडग्याची भीती वाटत नव्हती. ते आनंदाने जगले. तात्पर्य: डू नॉट टेक शॉर्टकट्स इन लाईफ. हार्ड वर्क ऑलवेज पेज ऑफ इन द एंड. आयुष्यात शॉर्टकट घेऊ नका. कठोर परिश्रमाचे फळ नेहमी शेवट मिळते. थँक यू.